संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंनाही सहआरोपी करा, मनोज जरांगेंची मागणी। मस्सा चौकला जाऊन गावकऱ्यांशी केली चर्चा। 25 फेब्रुवारीच्या अन्नत्याग आंदोलनावर गावकरी ठाम। रिचार्जवाल्या ताईंच्या खात्यामध्ये 25 खोक्यांचा बॅलन्स। राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांचा अंजली दमानी यांवर आरोप। आता होऊन जाऊ दे, सगळी खाती तपासा, संतापलेल्या दमानी यांचं आव्हान। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद राज्यात मिटेना। आता तिन्ही नेते अमित शहांना भेटून मार्ग काढण्यास सांगणार। एबीपी माझाला सरकारमधल्या सूत्रांची माहिती। ठाण्याच्या बालेकिल्ल्यातच शिंदेंना शह देण्याचा भाजपचा प्रयत्न। ठाण्यात भाजपचा महापौर व्हावा ही इच्छा असल्याचं आमदार संजय केळकरांचं मत। ठाण्यात स्वबळावर निवडणुका होणार का याची चर्चा। वोहरा समितीचा अहवाल केंद्रीय गृह खात्याच्या रेकॉर्डवरून गायब झाल्याचा संशय। अहवालामध्ये राजकीय नेते आणि अंडरवर्ल्ड यांच्या संबंधांवर भाष्य। माहिती उपलब्ध नसल्याचं धक्कादायक उत्तर। माझाची एक्सक्लुझिव्ह माहिती। आगामी गणेशोत्सवात मुंबईत पीओपींच्या मूर्तीवर बंदी। कोर्टाच्या निर्णयाचा संदर्भ देत बीएमसीकडून पत्रक जारी। तर मूर्तिकारांनीच पीओपीच्या मूर्ती बनवू नयेत, राज ठाकरेंचा सल्ला। अठ्ठ्याण्णव्या मराठी साहित्य संमेलनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन। मंचावर मोदी आणि शरद पवारांच्या गप्पा, फडणवीसांचीही उपस्थिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।